स्वर झंकार, फुलातून दरवळला गंधार, धडाडत उठले स्वर झंकार, फुलातून दरवळला गंधार. मयुरी शहावनी प्रकटला मावळला अंधार, सारे ग मा पा धा नी सा, सारे ग मा पा धा नी सा. यांनाही विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आहे. सुप्रसिद्ध धन्वंतरी आणि शिवसेनेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर माधुरीजी बापना यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. यांनाही विनंती करतो की आपण मंचाकडे यायचं आहे. सुप्रसिद्ध धन्वंतरी आणि शिवसेनेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर माधुरीजी बापना यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. एक मिनट वैसे तो कोई अच्छा नहीं कटिंग है कैची है का ते पाहून घे तिकडचं. या ना पुढे या. क्षेत्रामध्ये तिने पदार्पण केलेलं आहे. हॅलो मोबाईल या भारत पेट्रोलियमच्या नवीन पंपाच्या स्वागत समारंभासाठी आलेला आहात. तर आपल्या सर्वांचं भारत पेट्रोलियम तर्फे एकदा हार्दिक स्वागत. आमच्या ह्या पंपाचे डीलर रोहित पाटील आणि पूजा पाटील आणि त्यांचे वडील दिलीप पाटील यांच्या सन्मानाला, त्यांच्या निमंत्रणाला आपण मान देऊन आलात, त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांच्यातर्फेही तुमचं सर्वांचं अभिनंदन. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की भारत पेट्रोलियमचे जे काही मनमाड टेरिटरी आहे, ज्यामध्ये धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, जळगाव असे 7 जिल्हे आमच्याकडे उत्तर महाराष्ट्रातले येतात. आणि तसं बघायला गेलं तर तिन्ही कंपन्या एकसारख्याच आहेत. काही त्यात खूप सारखा बदल लोकांना वाटत नाही. जर आज आम्ही या क्षेत्रात आहोत म्हणून आम्हाला 3 कंपन्या वेगळ्या वाटत आहेत, पण जर तुम्ही एखाद्या नॉर्मल कुठल्याही 2 व्हीलरवाल्याला, ट्रकवाल्याला, ट्रॅक्टरवाल्याला विचारला तर तो म्हणतो की तिन्ही कंपन्या सेमच आहेत. वो इंग्लिश में शायद इंडियन ऑयल बोलते होंगे, हिंदी में हिंदुस्तान पेट्रोलियम बोलते होंगे, मराठी में भारत पेट्रोलियम बोलते होंगे. लोकांना असंच वाटतं. मी जेव्हा कंपनीचा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो मलाही हेच वाटत होतं. त्यानंतर मला कळलं की तिन्ही कंपन्यांमध्ये काही ना काहीतरी फरक आहे. तो फरक कुठे दिसून येतो तर तो फरक
लोकांचा जो कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, जे लोकांचं कंपनीवरती प्रेम आहे, जो कंपनीचा सेल आहे, त्यामध्ये हा फरक दिसून येतो. एखादी व्यक्ती मला आवडते याचा अर्थ असा नाही की मी माझा बिझनेस त्यांना देईन. याचा अर्थ असा नाही की मी डोळे बंद करून माझ्या गाड्या त्यांच्या पंपावरती भरायला पाठवेल. जेव्हा लोकांचा हा विश्वास पात्र होतो तेव्हा त्या कंपनीचा सेल वाढतो, तेव्हा त्या आउटलेटचा सेल वाढतो. आज धुळे जिल्ह्यात हा आमचा 36वा पेट्रोल पंप आहे जो चालू होतोय. धुळे जिल्ह्यात जवळजवळ 120-130 पंप आहेत, पण हे 36 पंप मिळून आज 70% मार्केट शेअर घेऊन बसलेले आहेत. तर 70% मार्केट शेअर म्हणजे रस्त्यावरून जर 10 गाड्या जात असतील तर 7 गाड्या या फक्त भारत पेट्रोलियम पंपावर येत आहेत. हे कुणी साध्य केलंय? हे मी नाही साध्य केलं. हे आमचे जे काही सर्व डीलर आहेत, जे आमच्या आधी काम करणारे अधिकारी होते, तर आता आमचा ह्या 3 वर्षात काही थोडाफार खारीचा वाटा असेल तो, पण पूर्वापार जे काही चालू आहे आणि लोकांनी ते मेंटेन केलेलं आहे, त्यासाठीच आज कंपनीला ही पोझिशन, हे स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि आज या 36व्या पंपाच्या निमित्ताने रोहित ऑटोमोबाईल नावाचा अजून एक मणी त्या धाग्यात रोवला गेलेला आहे. आणि माझी आशा आहे की तेही या विश्वासाला सार्थ असं काम करतील आणि लोकांचा विश्वास संपादन करतील.